सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। आमच्या काळामध्ये बंड नव्हतं, आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतले अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय। मी नेहमीच नव्या लोकांना प्रोत्साहन दिल्याचंही ते म्हणाले। मी 60 वर्षांचा झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली, मात्र काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतलेली होती असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावलेला होता। या टीकेवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलंय। लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण मधल्या काळात त्यांचं मतदारसंघावर लक्ष नव्हतं अशा शब्दात नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केलेली आहे। त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी आता दंड थोपटले। पक्ष एकत्र असताना सगळ्यांचं सहकार्य होतं, आता उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नाही। आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे असंच अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। तसंच अजितदादा मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देत बातम्यांमध्ये येणं हे आपल्याला पटत नसल्याचं सुद्धा कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सुरू आहे। छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाही, त्यामुळे जर त्यांना बाहेर येऊन बोलावं लागत असेल तर हे दुर्दैवी आहे, याचं मला वाईट वाटतं असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। मंत्री छगन भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावर आलेले होते आणि यावेळेला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला। यावर बोलताना भुजबळ यांनी जशी संस्कृती तशी टीका असं म्हणत जरांगे पाटलांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 26 ते 28 आणि महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये समोर आलेली आहे। यावर बोलताना संजय राऊतांनी लोकसभेला आम्ही किमान 40 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय। जे पक्ष कुबड्या घेऊन उभे आहेत त्यांनी 45 जागांची भाषा करू नये असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। 2019ला उद्धव ठाकरे हे स्वबळावर मुख्यमंत्री झाले होते का? त्यांना किती कुबड्यांची गरज लागते हे आधी पहा असं वक्तव्य करत संजय राऊतांवर नितेश राणेंनी सडकून टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हिंदुत्वासाठी असणारं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेनं भक्ती शक्ती संवाद यात्रा काढली आहे। ही यात्रा राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये प्रवास करेल। ही यात्रा पंढरपूरमधनं मार्गस्थ झालेली आहे आणि या यात्रेदरम्यान शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरीही लावली। यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका रद्द केल्या आणि राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले। राणेंना तुम्ही पाडलत, पण तुम्ही काय निर्माण केलं हे जनतेला सांगा। फक्त राणेंची बदनामी करण्यापलीकडे तुम्ही काहीही करत नाही असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केलाय। त्यांनी वैभव नाईक आणि विनायक राऊत यांना देखील टोला लगावलाय। अनेक वर्षांनंतर खासगी कार्यक्रमामध्ये माजी मंत्री सुरेश जैन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे तिघेही एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले। अनेक वर्षांनंतर हे 3 नेते एकत्र दिसल्यानं राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यामध्ये विखे पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केलेली आहे। संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे, त्यामुळे जनार्दन यांनी एक संघ निवडावा। सल्ला ऐकाल तर भविष्य उज्ज्वल असेल असं म्हणत ठाकरे गटाच्या माजी तालुका अध्यक्षाला भाजप प्रवेशाची विखे पाटलांनी अप्रत्यक्ष ऑफरच दिलेली आहे। लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे, मात्र कोण किती जागा लढणार हे ठरलेलं नाही। लोकसभेसाठी शिवसेनेकडच्या असलेल्या 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते असं सूचक वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय। पुण्यामध्ये भीमथडी इथं यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कन्या रेवती सुळे या गेलेल्या होत्या। यावेळेला मायलेकींनी एकत्र साड्यांची शॉपिंग केली आहे।
बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे. शिवस्मारकावरून सांगा चुकलं कोण? शरद पवारांनी 13 वर्ष झुलवलं तर मोदींनी भूमिपूजन करून 7 वर्ष झाली. शिवस्मारकही रखडलं. अन गड किल्ल्यांची डागडुजीही झाली नाही असं का? असा सवाल या बॅनरवर करण्यात आलेला आहे. चिपी विमानतळ सुरू राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. चिपी विमानतळ हे गोव्याच्या विमानतळाला पर्याय म्हणून चांगलं आहेच आणि चिपी विमानतळ चालवून दाखवूच असा विश्वास मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची वेळच येणार नाही. जरांगेंना अपेक्षित असलेले सगळे निर्णय घेतले जातील असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. तर भाजपामध्ये अनेक प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. जे आमच्या सोबत आहेत त्या सर्वांचंच स्वागत असल्याचं सुद्धा महाजन यांनी म्हटलंय. राज्यातील 13.5 लाख ऊसतोड मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत प्रतिटन 400 रुपये मजुरी मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणार नसल्याचा इशारा गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेनं दिलेला आहे. सरकारसोबत 4 बैठका झाल्या मात्र अजूनही अद्याप सरकारनं निर्णय न घेतल्यानं हे आंदोलन केलं जात आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या धुक्यामुळे तसंच ढगाळ वातावरणामुळे हिंगोलीमध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा फारसा परिणाम होत नसल्यानं हळदीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं भव्य बाईक रॅली काढण्यात आली. क्रीडा संकुलातनं निघालेल्या या रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी आणि क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यामध्ये कमी पावसामुळे सगळीकडेच पाण्याचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी झालेला आहे आणि आधी नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या नंतर शेतीसाठी असे आदेश कॅबिनेटमध्येच जलसंपदा विभागाला दिलेले आहेत. तसंच नुकसान झालेल्या पिकांचेही तत्काळ पंचनामे सुरू झालेले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. पुण्यातल्या खेड तहसीलदार कार्यालयात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एजंट्समार्फत हजारो रुपयांची मागणी होत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. याबाबत एक रेकॉर्ड कॉल आणि व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ माजली असून याची सत्यता पोलीस तपासतायत. न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. प्रमाणपत्र फुकट मिळणार आहेत त्यासाठी कुणी पैसे मागत असल्यास त्याला लगेचच बडतर्फ करण्यात यावं. मराठा समाजानं सुद्धा याकडे लक्ष द्यावं असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. गोंदियातल्या बाई गंगाबाई रुग्णालयात सोनोग्राफी मशीन गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे आणि त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करावी लागतेय. गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. पंढरपूरमध्ये सोयीनियुक्त नामसंकीर्तन संकुलाच्या उभारणीचं काम सुरू आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडलं होतं. हिवाळी अधिवेशनात उर्वरित कामासाठीचा 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्यानं आता या संकुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. रत्नागिरीमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील लिलावामध्ये ताज्या माशांना पसंती दिलेली आहे. ताजे मासे खरेदी करून या माशांवर ताव मारायला पुणेकरांसह मुंबईकरांनी सुद्धा पसंती दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या सफारीमध्ये पर्यटकांना एक चित्तथरारक दृश्य पाहायला मिळालं. कोल्ह्याच्या मागे लागलेल्या वाघाच्या जोडीला कोल्ह्यानं अत्यंत चातुर्यानं चकवलं. कोल्ह्याच्या या चकवण्यानंतर मात्र वाघाची जोडी निराशेनं मागे वळली. मात्र वाघ आणि कोल्ह्यातल्या जीवनासाठीचा संघर्ष पाहण्याचा पर्यटकांनी थरार अनुभवला. भाईंदरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांचं दहन केलं जात असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आर्थिक फायद्यासाठी पालिका कर्मचारी हे कृत्य करत असल्याचा आरोप होतोय. पुण्यातल्या हांडेवाडीतल्या कुमाक पेबल पार्क सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. 3 भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करत त्याला चावा घेतलाय. संतप्त नागरिकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालिकेकडे केली जाते. सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्याला पुनर्जीवित करण्यात आलेला आहे. याला 1 महिना होतो न होतो तेच समाजकंटकांनी या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेल्या LED लाईट्स फोडून टाकल्या. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अयोध्येमध्ये पूजेसाठी नेण्यात येणाऱ्या अक्षता कलशाचं
रिसोड शहरामध्ये आणल्यावर स्वागत झालं। अक्षता कलशाच्या विधिवत पूजनानंतर रिसोड शहरातल्या मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर कलश भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला। गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। दरवर्षी हिवाळ्याला सुरुवात होताच विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते। विशेषतः या तलावांच्या किनारी पक्षी युरोप, मंगोलिया, सायबेरिया या परिसरात दाखल होत असतात आणि याच पक्ष्यांचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी या जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचं आगमन व्हायला आता सुरुवात झालेली आहे। कोविड JN1 या नवीन व्हेरियंटचा एकही रुग्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नाही। मात्र याच अनुषंगानं प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। बेड्स आणि ऑक्सिजनचा आढावा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। अहमदनगरमधल्या टाकळी काची ते भातोडी पारगाव या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू आहे। मात्र या रस्त्यावर होत असलेलं डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होतोय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं काम बंद पाडलंय। नाशिकमधला तापमान घसरलेलं आहे। निफाडमध्ये सुद्धा तापमान घसरलंय। निफाडमध्ये 8.7 अंश तर नाशिक शहरात 12.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे। थंडीत वाढ झाल्यानं उबदार कपडे घालूनच नागरिक आता घराबाहेर पडतायत। हिंगोलीमधल्या सिरसम ते माळहिवरा जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे। या रस्त्यांवरून प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले। बुद्ध विहार कृती समितीकडून 69व्या धम्मभूमी वर्धापन दिनाच्या निमित्तानं विदर्भ पंचशील ध्वज रॅली काढण्यात आली। यावेळेला नारायणदेवी कमानीमधनं ही रॅली संपूर्ण देहरोड बाजारपेठेतनं काढण्यात आली। या फेरीदरम्यान विदर्भातल्या बौद्ध अनुयायांनी सहभाग घेतला। महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी तरवडीसारख्या खेड्यातनं पुढे नेला। पत्रकार आणि विद्यापीठांनी हे कार्य आणि विचार देशपातळीवर अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत माजी मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दरडा यांनी व्यक्त केलं। यावर्षीचा पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार दरडा यांच्या हस्ते लोकमतच्या अपर्णा वेलणकर यांच्यासह इतर साहित्यिकांना प्रदान करण्यात आला। सोयाबीनचे दर घसरल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलेत। दर वाढेल या आशेवर शेतकऱ्यांनी अजून किती दिवस सोयाबीन घरी ठेवायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। बीडच्या आष्टी शहरात डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं मोठ्या थाटामध्ये उद्घाटन करण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल। कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन प्रीतम मुंडे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या मिरची पिकावर विषारीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलेलं आहे। जवळपास हजारोंचा खर्च करून 15 ते 20 वेळेला औषध फवारणी करून सुद्धा योग्य तो प्रभाव दिसत नसल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। गोव्यामध्ये ख्रिसमसची मजा काही औरच असते। ख्रिसमस सोबतच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटकांनी गोव्यामध्ये गर्दी केलेली आहे। यावेळेला गोव्यातील सगळेच बीच हाऊसफुल झाले। ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि दत्त जयंती असल्यानं साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी शिर्डीमध्ये अलोट गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीनं साईनगरी फुलून गेली असून साई नामाचा जयघोष करत अनेक पायी पालख्या सुद्धा दाखल होत आहेत। ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मालवणला पसंती दिलेली आहे। जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी गजबजून गेलेलं आहे। जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झालंय। देशभरामध्ये आज ख्रिसमस साजरा होतोय। परभणीतल्या ख्रिस्ती बांधवांच्या घरी सुद्धा आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। घराच्या बाहेर त्यांनी येशू जन्माचा देखावा साकारलाय आणि हा देखावा पाहण्यासाठी बच्चे कंपनीनं गर्दी केली आहे। अहमदनगरच्या कोपरगावमधल्या सुरे गावात ख्रिसमसच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पंचक्रोशीतले ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं यासाठी सहभागी होते। प्रभू येशूच्या गौरवगीतांच्या तालावर अनेक बांधवांनी नृत्यावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला। शेतामध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर एका अस्वलानं हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडलेली आहे। यात शेतकरी गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्र परिसरात वाघाचा मृतदेह आढळलाय. वन विभागाच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. मुरबाडमध्ये नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. पोहायला गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिसांनी अभय राऊत नावाच्या अट्टल चोराला अटक केली आहे. ठाण्यातल्या एका घरफोडी प्रकरणामध्ये या आरोपीचा शोध सुरू होता. त्याला अटक केल्यानंतर त्यानं 12 घरांच्या घरफोडीची कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बारामतीतल्या मासाळवाडी इथं विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिचे हातपाय ओढणीनं बांधून शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी सासरच्या चौघांना बडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सोलापुरातल्या कंदलगाव इथं एका घराला अचानक आग लागली. आगीमध्ये घरातलं सगळं सामान जळून खाक झालं. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुणे परिसरामध्ये दारूवाला पूल आवारात कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. गादीच्या कारखान्याला आग लागल्यानं अग्निशमन दलाकडनं 2 गाड्या तर 2 वॉटर टँकर दाखल झाले होते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.